देशामध्ये आणि विदेशात खूप मोठी आव्हानात्मक अशी संकट देशाच्या समोर होती। पंजाब नुकताच पेटलेला होता। विदेशी मुद्द्यावरनं आसाममध्ये हिंसक वातावरण चालू होतं। पश्चिम बंगालमध्ये गुरखांसाठी स्वतंत्र गुरखालँड पाहिजे यासाठी त्यांचा सलगपणे बंद चालू होता। दक्षिणेत खूप अस्वस्थता होती। गुजरातमध्ये जातीय राखीव जागेच्या विरोधामध्ये मोठं हिंसक आंदोलन होतं की साधारणतः 1980च्या नंतर नवीन जेव्हा काँग्रेस इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यानंतर त्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये देशामध्ये आणि विदेशात खूप मोठी आव्हानात्मक अशी संकट देशाच्या समोर होती। प्रामुख्याने पंजाब नुकताच पेटलेला होता। पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी तिकडे हिंदूंच्या हत्या होत होत्या। जो कोणी खलिस्तानला विरोध करेल त्या शिखांच्याही हत्या होत होत्या। त्यानंतर नागालँडमध्ये थोडीशी आसाममध्ये परिस्थिती खूप तशी नाजूकच होती। विदेशी मुद्द्यावरनं आसाममध्ये हिंसक वातावरण चालू होतं। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये गुरखांसाठी स्वतंत्र गुरखालँड पाहिजे यासाठी त्यांचा सलगपणे बंद चालू होता आणि तिथेही हिंसक वातावरण होतं। तसंच दक्षिणेत खूप अस्वस्थता होती। गुजरातमध्ये जातीय राखीव जागेच्या विरोधामध्ये खूप मोठं एक हिंसक आंदोलन झालं। त्याच्यानंतर पाणी वाटपावरनं कावेरी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणि केरळच्या या 3 राज्यांचं विशेषतः कर्नाटक आणि तामिळनाडू यांचं खूप मोठं भांडण होतं। महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेच्या संदर्भात आत्ता जेवढी तीव्र अस्वस्थता नाही त्याच्यापेक्षा जास्त अस्वस्थता त्या पिरियडमध्ये होती। आणि अनेक वेळेला तामिळनाडूमध्ये हिंदी आणि मराठी भाषा हिंदी आणि तमिळ भाषेचं भांडण होतं। तमिळ लोक तिथले हिंदीला विरोध करत होते, हिंदी बोलण्याला विरोध करत होते। चित्रपटगृह जाळत होती जिथे हिंदी सिनेमे अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यावेळेला खूप नाजूक अशी परिस्थिती होती आणि देश तुटतो की काय अशी भयानक परिस्थिती। कारण विशेषतः पंजाबमध्ये रोज 10-20 लोकांना गोळ्या घालून मारलं जात होतं। बसमधून विशिष्ट जातीच्या विशिष्ट धर्माच्या लोकांना वेगळं करायचं त्याला गोळ्या घालायच्या। ट्रान्झिस्टर बॉम्ब जे स्फोट झाले दिल्लीत झाले अमृतसरमध्ये ही एक नवीन पद्धत तेव्हा आली होती। माझ्यासारख्या एका संवेदनशील माणसाला सुद्धा वाटत होतं की या देशाचं काय होईल आणि खरंच देश तुटेल का ही अशी भयानक परिस्थिती। आणि केवळ जमिनीसाठी केवळ आपल्या भाषेसाठी रक्तपात करून काहीतरी मिळवणं ह्याला मी काही स्वातंत्र्य मानत नाही। मला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं आणि त्याच्यातच मग बाबा आमटेंचं नाव मी ऐकून होतो। पण एके दिवशी एक माणूस भारत जोडोचा बिल्ला लावून आमच्या आंबेजोगाईत आला आणि मग मी त्याला विचारलं की भारत जोडोचा बिल्ला काय कुठं तुटला आहे भारत जोडो करता। त्याने सांगितलं की मी बाबा आमटेंच्या आनंदवनातून आलेलो आहे। चंद्रपूर जिल्ह्यातला होता तो आणि मी प्रचार करतोय भारत जोडोचा। तर म्हटलं कुठं जायचं आहे ते म्हणे कन्याकुमारीत लाहोर। अरे लाहोरला कशाला? ते म्हणे बाबांची इच्छा आहे की पाकिस्तान आणि भारताचं पण आपण आत्मिक म्हणजे भावनात्मक जोडलं पाहिजे असं। पण आत्ता तरी जर सरकारने नाही परमिशन दिली ते कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा आपण काढू। आणि तेव्हा काश्मीरचाही प्रश्न इतका तीव्र नव्हता जेवढा नंतर झाला। तेव्हा इंदिरा गांधींनी राजीव गांधींच्या तो कार्यकाळ सुरुवातीचा होता इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचा आणि त्यांनी तिथलं काश्मीरमधलं सरकार बरखास्त केलं आणि तिथे थोडीशी अस्वस्थता भारताच्या विरोधात भारत सरकारच्या विरोधामध्ये होती। आणि त्याच्यातनं मग बाबा आमटेचा भारत जोडो यात्रा काढण्यात म्हणल्यानंतर मी जायची इच्छा व्यक्त केली आणि बाबाचं एक छोटंसं एक स्लोगन होतं ते नेहमीच नंतरही पुढे आलं की हात लगे निर्माण वे नाही मागणे नाही मारणे। ही वाक्य मला खूप भावलेलं होतं की जगामध्ये मारण्यासाठी भीक मागण्यासाठी कशासाठी हात पुढे केले जातात उगारले जातात आणि मग समाजाच्या दृष्टीने किती गंभीर गोष्ट आहे असं। आणि त्याचं ते उत्तर त्या स्लोगनमध्ये मला सापडलं आणि बाबांनी एक वाक्य आणखीन एक वापरलं होतं की मला आनंदवनामधले सगळे दुःखी कष्टी म्हणजे अंध अपंग कुष्ठरोगी निराधार या सगळ्यांचं दुःख मी ह्या सगळ्या दुःखी लोकांमध्ये मी आनंद पेरला। पण मी आनंदवनच्या बाहेर रस्त्यावर जेव्हा सभासद आलो तेव्हा समाजाच्या दुःखानं मी सगळ्या ह्या पीडित लोकांमुळे ह्या सगळ्या भयानक परिस्थितीमुळे माझ्या अंतःकरणाला माझ्या मनाला खूप वेदना झाल्या। माझं मन खूप दुःखी आहे असं जे वाक्य होतं ते मला खूप टच करून गेलं आणि मी ठरवलं की आपण बाबांच्या सोबत ज्यावेळेला जायला पाहिजे। त्याचं कारण दोन्ही होतं की ज्या माणसाने दुःख घेऊन फिरलं पाहिजे ते आनंद देत आहेत आणि जी आनंदात माणसं आहेत ते
सर्वत्र दुःखी दिसत आहेत, कुठल्या तरी संकुचित वृत्तीला धरून काहीतरी मागतायत आणि काहीतरी त्यासाठी सगळे हिंसक मग त्याच्यातनं आपण हा मानवतेचा संदेश बाबांच्यासोबत दिला पाहिजे अशी माझी इच्छा झाली. आणि मी घरच्यांचा विरोध असताना, सगळ्यांचा विरोध असताना मी भारत जोडोमध्ये कन्याकुमारी ते काश्मीर राष्ट्रीय सायकल यात्रेमध्ये गेलो. ते माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता तो.